नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी, विषय मराठी, धडा 24 आणि आपल्या धड्याचं नाव आहे ईद. मुलांनो, आपल्या या भारतामध्ये वेगवेगळे पारंपरिक आहेत, म्हणजेच वेगवेगळे सण आहेत, वेगवेगळे फेस्टिवल्स आहेत, ट्रेडिशनल्स आहेत. आपल्याला माहितीच आहे, प्रत्येक धर्माचे प्रत्येकी वेगवेगळे सण असतात. जसे की गणेश चतुर्थी, ईद, ख्रिसमस, अजून ओणम असतो, होळी, दिवाळी आणि साऊथ इंडियनचे पण असतात, राजस्थान लोकांचे पण असतात. असे वेगवेगळे प्रकारचे सण असतात. प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सण असतात. तर जो आपला आता पुढचा जो पाठ आहे, तो जो पुढचा आपला धडा जो आहे, तो आपल्याला एक सणानिमित्तच आपल्याला ते हे करायचं आहे, शिकायचं आहे. आणि ते सणाबद्दल म्हणजेच फेस्टिवलच आपल्याला एक दिलेला आहे. पण तो कुणाचा फेस्टिवल आहे? तो आहे ईद. ईद कुणाचा असतो मुलांनो? ईद असते कुणाचा? मुस्लिम लोकांचा, मोमेडियन लोकांचा असतो. आपण बघितलंच असेल, गणेश चतुर्थीमध्ये गणपती असतो, ख्रिसमसमध्ये सेंटा क्लॉज असतो, न्यू इयरमध्ये आपल्या नवीन वर्षाचं हे असते, होळीमध्ये कलर रंगाने आपण भरतो, दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो. तसेच ईदमध्ये काय असते नेमकं, त्याचं काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये नेमकं काय कसला आनंद आहे, तर त्या धर्माचा जो मुस्लिम धर्माचा जो सण आहे त्याच्यामध्ये काय आहे ते आपण आता बघणार आहोत. आता बघा, ईद मुबारक म्हणजेच काय? आता ह्या ईदीमध्ये पण खूप प्रकार असतात. जसे की रमजान ईद असते, बकरी ईद असते, असे वेगवेगळे प्रकारचे ईद असतात आणि ते महिन्याने येतात. आता बघा मुलांना, ह्या ईदच्या 1 महिना अगोदर किंवा काही दिवसांअगोदर जी मुस्लिम लोक असतात, जी मोमेडियन लोक असतात ना, ते लोक काय करतात? ते उपवास ठेवतात. ते पूर्ण दिवस काहीच खात नाही. फक्त काय असतं की ते पहाटे उठतात, थोडंसं काहीतरी खातात, खजूर असते किंवा काय खातात, दूध पितात वगैरे, आणि नंतर मग त्यांच्या संध्याकाळचा जो वेळ असतो, म्हणजेच त्यांचे तिथीप्रमाणे असते, म्हणजे ते टायमानुसार असते. जसं की 7:15, 6ला, 6:20ला, प्रत्येक दिवशीचा त्यांचा संध्याकाळचा उपवास सोडण्याचा जो वेळ असतो ना, तो वेगवेगळा असतो. म्हणजेच ते पूर्ण दिवसभरामध्ये काहीच खात नाही किंवा काहीच पित नाही, असा हा त्यांचा रमजान ईदचा ते लोक उपवास ठेवतात. किंवा बकरी ईदचा पण असते. तर आता आपण आपल्या पुढचा जो धडा आहे, तो जो येणारा जो धडा आहे, तो पण आपल्याला ईदचं काय आहे वैशिष्ट्य ते आपण आता बघणार आहोत. आणि ते लोक ईद मुबारक असे म्हणतात किंवा बकरी ईद बोलतात किंवा रमजान ईद असे म्हणतात. आता मुलांनो, पान क्रमांक 30 उघडा, काढा तुमचा पान क्रमांक 30 आणि त्यातला धडा क्रमांक 24 ईद ऐका व वाचा. आता मी तुम्हाला ऐकून दाखवणार आहे, वाचून दाखवणार आहे, तुम्ही आता ते ऐकायचं आहे. जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते. इतक्यात शेजारचा उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय वाढदिवस आहे का तुझा? उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलंय. अजय, कशाला? उस्मान, अरे शीरखुर्मा खायला. चला सगळेच जाऊया. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. अम्मी, या मुलांनो, बसा. आज ईदचा दिवस, आमच्याकडे आज शीरखुर्मा असतो. सगळ्यांनी पोटभर खा. सुरभी, अम्मी, शीरखुर्मा म्हणजे काय? अम्मी, शीरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर. त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीरखुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागले. जॉन, खरंच अम्मी, शीरखुर्मा खूपच छान झालाय. सर्वजण, अच्छा, येतो आम्ही. अम्मी, परत या बरं का. पुढच्या ईदला पण या शीरखुर्मा खायला. आता आपण हा धडा वाचलेला आहे, मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. तुम्हाला काही याची कल्पना आली असेल की याच्यामध्ये काय काय आहे, काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, काय सांगितलेलं आहे, तर तुम्हाला ते समजलंच असेल. आता मी तुम्हाला याचा अर्थ समजावते. आता बघा, इकडे कोण त्याचे मित्र आहेत. एक उस्मान नावाचा मुलगा आहे, तो मुस्लिम आहे.
तो मॉमेडियन आहे. त्याचे जे मित्र आहेत जॉन, सुरभी आणि अजय, हे दोन मित्र आणि एक मैत्रीण आहे. ते सगळे खेळत होते. काय करत होते? ते सगळे खेळत होते. इतक्यात काय झालं, ते तिघं खेळत असताना तो उस्मान येतो तिकडे आणि त्याने नवीन कपडे घातलेले. अजय, जॉन आणि सुरभीला माहीत नव्हतं की त्याने नवीन कपडे का घातल्यात. तर तेवढ्यातच अजय जवळ येऊन त्याला म्हणतो, अरे उस्मान, आज नवीन कपडे का घातलायस? काय तुझा आज वाढदिवस आहे का? असं अजयने उस्मानला विचारलं. कोणी विचारलं? अजयने उस्मानला विचारलं की आज नवीन कपडे का घातले बरं? तुझा आज वाढदिवस वगैरे आहे का? तुझा बर्थडे वगैरे आहे का? मग त्यानंतर त्यांचं संभाषण चालू होतं. उस्मानचं, अजय, अम्मी, सुरभी, जॉन हे सगळ्यांचं काय होतं? संभाषण चालू होतं. तर आता आपण बघूया ते संभाषण काय आहे. आता त्या अजयने विचारलं की तुझा आज वाढदिवस आहे, त्याच्या बदली त्यांनी काय उत्तर दिलं उस्मानने ते बघूया. उस्मान, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवले. आज त्यांचा सण होता, त्यांची आज ईद होती. म्हणून त्यांनी काय सांगितलं की आज आमची ईद आहे, तर तुम्हाला माझ्या अम्मीने, माझ्या आईने तुम्हाला सगळ्यांना घरी बोलवले. अजय म्हणतो, कशाला? काय आहे? उस्मान सांगतो त्याला परत. अजयने विचारले की कशासाठी? तर उस्मान बोलतो, अरे शिरखुर्मा खायला, चला सगळेच जाऊया. म्हणजेच उस्मान सांगतो की माझ्या अम्मीने तुम्हाला सगळ्यांना बोलवलं आहे कशासाठी? शिरखुर्मा खाण्यासाठी. तर सगळेच जाऊया असे सांगतात. आणि मग सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. अजय, सुरभी, जॉन, त्यांचे जे मित्र आहेत ते सगळे जातात. अम्मी, आता सगळे मुलं घरी आले आहेत तर मी काय सांगते त्यांना की या मुलांनो, आज ईदचा दिवस आहे. आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो. सगळ्यांनी पोटभर खा. आज आमच्याकडे ईद आहे आणि म्हणून त्याच्यासाठी त्या लोकांनी काय बनवलं आहे? शिरखुर्मा बनवलेला आहे. तर सगळ्यांनी एकदम पोट भरेपर्यंत तुम्हाला खायचं आहे असं अम्मीने सांगितलं. त्यानंतर सुरभी सांगते, अम्मी शिरखुर्मा म्हणजे काय? आता सुरभीला, त्या मुलांना, त्याच्या मित्रांना माहीत नाही की शिरखुर्मा म्हणजे काय. मग ती अम्मी जी असते, ती उस्मानची जी आई असते, जी अम्मी असते, ती त्या तिघांना सांगते की शिरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर. शेवयांची खीर, तुम्हाला खीर नॉर्मल अशी जी खीर असते तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामध्ये काय काय पदार्थ असते. पण ही जी मुस्लिम लोकांची जी ईदची खीर असते ना, ती खूपच स्वादिष्ट असते. ती खूप छान लागते. त्याच्यामध्ये ते लोक काय काय मिसळतात, काय मिक्स करतात. त्यामध्ये दूध असते, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. आणि त्या ह्या पदार्थाची काय बनते? खीर बनते. हे सांगता सांगता आई त्यांना, अम्मी जी असते ते त्यांना सगळ्यांना खीर घेऊन येते. आणि मुलं एकदम, त्याचे उस्मानचे मित्र एकदम आनंदाने, एकदम मस्तीने खात होते. नंतर जॉन बोलतो, खरंच अम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालंय. जॉन काय सांगतो की शिरखुर्मा, जी शेवयांची खीर आहे, ते खूपच छान झाले. त्यांना खूप आवडली. त्याने खूप ते आवडीने खाल्लं. सर्वजण म्हणतात मग, अच्छा येतो आम्ही. म्हणजे आता त्यांनी शिरखुर्मा खाल्लेला आहे, त्यांचं जायची वेळ झालेली आहे, निघायची वेळ झालेली आहे. तर सगळे नंतर काय म्हणतात की आता आम्ही निघतो. मग नंतर आम्ही काय सांगते की तुम्ही परत या बरं का. आणि पुढच्या ईदला, जी पुढची येणारी ईद आहे, त्याला पण तुम्ही या शिरखुर्मा खायला, असं अम्मीने त्यांना सांगितलं. तर मुलांनो, तुम्हाला समजलंच असेल की हा ईद काय असते. त्या ईदच्या दिवशी ते लोक काय करतात. हे रमजान ईदच्या दिवशी ते लोक काय करतात? नवीन कपडे घालतात, शेवयांची खीर बनवतात, आपल्या मित्रांना घरी बोलवतात वगैरे. तर मुलांनो, समजलं ना? धन्यवाद.